हे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीसोबत उलटी येते असं शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत म्हणालेत आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली। पाहूया। काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ही वास्तव जसे एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालवतात। जर युतीमधून बाहेर पडायचंच आहे किंवा जायचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याचं मत आपल्या नेत्यांकडे व्यक्त करावं। शिंदेचे मंत्री तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानं शिंदेची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला। राष्ट्रवादीशी कधीच जमलं नाही। कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणाले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ही वास्तव जसे एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही की काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर, बापानं थोडा जम दिला की नीट झाला। आता दादांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट अजित पवारांसमोर सत्तेतून बाहेर पडण्याचाच प्रस्ताव ठेवलाय। तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनीही बाहेर पडायचं असेल तर दादांकडे बोला असं प्रत्युत्तर दिलंय। जोपर्यंत तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमच्या मंत्र्यांनी कुणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये आणि जर त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करणार नसतील तानाजी सावंत यांच्यावर तर आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशा पद्धतीची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे। अजून नेत्यांच्या स्तरावर आमची या बाबतीत कुठली बैठक नाही, आम्हालाही कुठल्या वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सूचना नाही आणि आमच्या नेत्यांच्याबद्दल असं वक्तव्य कुठलाच कार्यकर्ता ऐकून घेऊ शकत नाही आणि सहनही करू शकत नाही। जर युतीमधून बाहेर पडायचंच आहे किंवा जायचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याचं मत आपल्या नेत्यांकडे व्यक्त करावं। त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न राहील। उमेश पाटलांपाठोपाठ दादांचे दुसरे प्रवक्ते अमोल मिटकरींनीही #मळमळमंत्री असं म्हणत ट्विट केलं। तसंच तानाजी सावंत कसे अजित पवारांचं स्वागत करत होते हे सांगण्यासाठी फोटोही पोस्ट केला। जे खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, इतकंच काय आपला भूम परंडा येथील भैरवनाथ साखर कारखान्याचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात, ते काहीही बोलू शकतात। #मळमळमंत्री। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती आहे, तात्काळ तानाजी सावंत नावाच्या वादग्रस्त मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, नाहीतर आगामी विधानसभेमध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांची कशी हकालपट्टी करायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। त्यामुळे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल असा जो आगाऊपणा तानाजी सावंतांनी केला त्याबद्दल त्यांना बिनशर्त माफी मागायला लावा आणि त्यांची हकालपट्टी करा अशी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहोत। हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते। त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हाफकिन हा माणूस आहे असं ते म्हणले होते। त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते। खरं तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्यकर्ते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत। आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात, ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील। शरद पवारांची साथ सोडून अजित पवार 40-42 आमदारांसह महायुतीत सहभागी झाले। मात्र दादांच्या राष्ट्रवादीची महायुतीतली एंट्री शिंदेचे मंत्री आणि नेत्यांना रुचलेली दिसत नाही। काही दिवसांआधी रामदास कदमांनीही दादा थोडं उशिरा आले असते तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावरूनही वाद झाला होता। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं।
आता मंत्री तानाजी सावंतांनीच राष्ट्रवादी सोबत उलट्या होत असल्याचं म्हटलंय. तानाजी सावंत माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मुंडे साहेबांच्याच बाजूला बसतात आणि त्यांच्यानंतर आपले शिवसेनेचे नेते आपले राजे बसतात, आपले मंत्री, आणि त्यानंतर दुसऱ्या एरियाचे राजे बसतात. म्हणजे आम्ही जवळच बसतो शिवसेनाचे सगळे, आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना होकार आला असं पाहिलं नाही. मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती, मी माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून, मग नंतरच बोलले. स्वतः अजित पवारांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं, पण मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. तर शिंदेंनी लक्ष घालण्याचं आश्वासन दादांना दिल्याचंही कळतंय. तानाजी सावंत असं म्हणाले की मला बाकीचं कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता साहेब. महायुतीत दादा आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके उडत असल्यानं टीकेची संधी काँग्रेसनंही साधली. महायुती सरकारमध्ये भयानक महाभारत असल्याचं पटोले म्हणाले. सुरुवातीला सांगितलं, आम्ही सांगत होतो की आम्ही आरोप करत नाही, या महायुतीच्या सरकारमध्ये भयानक महाभारत चाललेलं आहे आणि पुढे पुढे अजून काय काय आपल्याला बघता मिळेल. एकीकडे सावंत असं बोलताय, एकीकडे भुजबळ अलग बोलतात आहेत. हे कुठलं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खोक्याचं निर्माण झालेलं आहे तेच जनतेला कळायला कारण नाही. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री असताना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री करत होते. मात्र शिंदेंच्या बंडानंतर 1.5 वर्षातच तेच अजित पवार महायुतीतही आले. आता पुन्हा शिंदेंचे मंत्री उलट्या होत असल्याचं सांगतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.